नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदा चैत्र नवरात्र 9 ऐवजी फक्त 8 दिवसांचंच असणार आहे आणि म्हणूनच या वर्षीच्या चैत्र नवरात्रीचं विशेष महत्त्व काय आहे? कोणते योग यंदा जुळून आले आहेत? देवी दुर्गेच्या आगमनाची सवारी कोणती आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? याच सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊया. नवरात्री म्हणजे देवी दुर्गेची उपासना, नवचंडिकेचं व्रत आणि भक्तिमय वातावरण. हिंदू धर्मात चैत्र आणि अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रींना विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्र ही हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवते. त्यामुळे या नवरात्रीला गुढीपाडव्याचा महिमा लागतो. पण यावर्षी 2025 मध्ये एक महत्त्वाचा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही नवरात्र नेहमीप्रमाणे 9 दिवसाची नसून फक्त 8 दिवसांचीच असणार आहे. अनेकांना हा बदल जाणवणार असून त्यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकताही असेल. तसेच यंदा नवरात्रीच्या काळात काही विशेष योग आणि संयोग जुळून आले आहेत. या नवरात्रीला अधिक शुभ आणि प्रभावी बनवतात. ते कोणते बघूया. चैत्र नवरात्र 2025 ची सुरुवात 30 मार्च 2025 रोजी होणार आहे. या दिवशी रविवार आहे आणि 6 एप्रिल 2025 रोजी चैत्र नवरात्र समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार नवरात्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होते. यावर्षी प्रतिपदा तिथी 29 मार्च 2025 दुपारी 4:27 सुरू होईल आणि 30 मार्च 2025 रोजी दुपारी 12:49 संपेल. हिंदू धर्मशास्त्रानुसार नवरात्रीची सुरुवात उदय तिथीप्रमाणे म्हणजे सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असलेल्या तिथीप्रमाणे केली जाणार आहे. म्हणूनच 30 मार्चपासून नवरात्र सुरू होईल. चैत्र नवरात्र 2025 च्या घटस्थापनेचा मुहूर्त बघूया. पहिल्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी 6:13 पासून ते 10:22 पर्यंत असेल. घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते दुपारी 12:50 पर्यंत असेल. यंदा देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार असल्याचं सांगितलं जाते. यामुळे देशासाठी अत्यंत शुभ चिन्ह आहे. हे समृद्धीचं प्रतीक आहे. याचा देशदुनिवर अर्थव्यवस्थेसाठी शुभ संकेत मानला गेलाय. या काळात जे भक्तिभावाने प्रार्थना, धार्मिक विधी करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. आता चैत्र नवरात्र हे 8 दिवसाचे असले तरी काही शक्तिशाली शुभ योगायोग जुळून आले आहेत, जे या नवरात्रीला अतिशय विशेष आणि प्रभावी बनवतात. ही नवरात्र रविवारी सुरू होत असून रविवारीच समाप्त होणार आहे. यामुळे आपल्याला सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. यावर्षी नवरात्रीची सुरुवात 30 मार्चला होणार आहे. या दिवशी रविवार आहे आणि शेवट 6 एप्रिलला होणार आहे. म्हणजेच शेवट रविवारीच होणार आहे. रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. यामुळे या नवरात्रीत देवीच्या उपासनेबरोबरच आरोग्य, यश, तेज आणि आत्मबल वाढवण्याचा विशेष लाभ आपल्याला मिळू शकतो. आता अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे. यंदाच्या नवरात्रीला 6 एप्रिल रोजी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी असल्यामुळे देवीची दोन्ही रूपं म्हणजे महागौरी आणि सिद्धिदात्री या दोन्ही देवींची पूजा करायला मिळणार आहे. महागौरीच्या पूजेसाठी अष्टमी तिथी असते तर सिद्धिदात्रीच्या पूजेसाठी नवमी तिथी असते. महागौरी शांती, सौंदर्य आणि इच्छापूर्ती करणारे आहे, तर सिद्धिदात्री सर्व प्रकारच्या सिद्धी आणि यश देणारी देवी आहे. या दिवशी एकाच वेळी महागौरी आणि सिद्धिदात्रीची पूजा केली जाणार आहे, ज्यामुळे अत्यंत शुभ फळ आणि मनोकामना पूर्ण होण्याचा योग संभवतो. शिवाय चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. यावर्षी विक्रम संवत 2082 सुरू होणार आहे. या दिवशी विशेष पूजा, हवन आणि संकल्प केल्यास नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि यशस्वी ठरू शकतं. त्याचबरोबर 6 एप्रिलला रामनवमी देखील आहे, म्हणजेच प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस एकत्र आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी प्रभू रामचंद्र आणि देवी दुर्गेच्या संयोग पूजेमुळे जबरदस्त शुभ परिणाम आपल्याला मिळवता येऊ शकतात असं सांगितलं
जात आहे. आता या विशेष संयोगाचा लाभ कसा घेता येईल, तर रविवारी सूर्यदेवाची आणि देवीची उपासना करावी. अष्टमी नवमीला हवन आणि कन्यापूजन करावं. रामनवमीला विशेष पूजा, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसाचं पठण करावं. नववर्षाच्या सुरुवातीला संकल्प करून जीवनात सकारात्मकता आणावी. यावर्षी चैत्र नवरात्रीत अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग जुळून आल्यानं या 8 दिवसांचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास आध्यात्मिक सुख, समृद्धी आणि इच्छापूर्ती होण्यास नक्कीच मदत मिळेल. आता यंदाच्या नवरात्रीचं खास वैशिष्ट्य काय, तर आधी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीचा पहिला आणि शेवटचा दिवस रविवारी आहे. यामुळे सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि 6 एप्रिलला गौरी आणि सिद्धिदात्रीची पूजा एकाच दिवशी असल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातोय आणि मोठ्या शक्तिशाली फळांची प्राप्ती करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. शिवाय या 8 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ, हवन आणि देवीची उपासना केल्यास धनलाभ मिळेल. या 8 दिवसात दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाईल, त्यामुळे जीवनात सर्व संकटे दूर होऊ शकतात. धन्यवाद.